हे बघा, महाविकास मी नेहमी सांगत असतो, पुन्हा एकदा सांगतो की महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या संदर्भानं झाली होती. महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे लढली आणि इंडिया आघाडी ही देशातल्या समीकरणांनुसार झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सगळे एकत्र राहू असं कोणी कुठेही सांगितलेलं नव्हतं. आता राहिली गोष्ट, आमचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी खुल्या मनानं पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे की कुठे कसल्या पद्धतीनं आघाड्या करायच्या याचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आता राहिला मुंबईतला प्रश्न. मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं वातावरण चाललंय, काँग्रेस उद्धव ठाकरे साहेबांसोबत बसली त्यावेळी किमान समान कार्यक्रम ठरवून महाविकास आघाडी अस्तित्वात आली. आता किमान समान कार्यक्रम त्यांनी पाळत असेल तर आम्हाला कुठली अडचण नाही. महाविकास आघाडीत मनसेचा प्रवेश या संदर्भाने अनेक चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये सुद्धा काही त्यांना त्यांच्या भूमिकेत बदल करावा लागेल. काँग्रेसला काही त्यांच्या भूमिका मान्य कराव्या लागतील. अशा पद्धतीने जर किमान समान कार्यक्रम ठरला तर निश्चितच ते एकत्रितपणे होईल. पण अजूनही कुठेही जाणीवपूर्वक जाहीरपणे आमची युती तुटली, आम्ही एकत्र लढणार नाही, अशी परिस्थिती कुठेच नाही.